ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात चतुर्थी तिथी येते। या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे। त्यानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 29 जानेवारी 2024 रोजी आहे। या वर्षीची ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे। अनेक कष्टांपासून मुक्ती देणारी संकष्टी गणेश चतुर्थीचे हे व्रत 29 जानेवारी 2024ला सोमवारी आहे। आपल्या संततीला सगळ्या संकटांपासून वाचवण्यासाठी हे व्रत केले जाते। संकष्ट चतुर्थी तिथी ही भगवान श्री गणेशांना समर्पित आहे। या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने भगवान श्री गणेश प्रसन्न होऊन सगळ्या प्रकारचे संकट दूर करतात। पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रामुख्याने महिला आपल्या संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी ठेवतात। अशी मान्यता आहे की हे व्रत केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते। या दिवशी भगवान श्री गणेशांनी माता पार्वती आणि भगवान शंकराची प्रदक्षिणा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केली होती, म्हणून या व्रताचे विशेष महत्त्व आहे। याला तिलकुट संकष्ट चतुर्थी देखील म्हणतात। नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभवामी या चॅनलमध्ये। या वर्षी वर्षातली पहिली संकष्ट चतुर्थी उद्या म्हणजे 29 जानेवारी 2024ला सोमवारी आहे। तर या दिवशी आपल्याला काय करायचे आहे, गणेशाची पूजा कशी करायची आहे, कुठले उपाय करायचे आहे, गणेशाची पूजा करताना कुठले मंत्र आहे, सूर्याला अर्घ्य देताना कुठला मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या संततीच्या सुखासाठी आपल्याला काय काय करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार। तर या संकष्ट चतुर्थीला 100 वर्षानंतर शुभ संयोग तयार होत आहे, तर त्याची वेळ काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। या दिवशी गणेशाची विधिवत पूजा केल्याने बुद्धी, ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते आणि ही संकष्ट चतुर्थी आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी केली जाते। या संकष्ट चतुर्थीला दुर्मिळ असा योग बनला आहे। यावेळी 100 वर्षानंतर शुभ संयोग जुळून आला आहे। या दिवशी शुभ योग तयार होत आहे। धनुराशी शुक्र, मंगळ आणि बुध यांच्या मिलनाने त्रिग्रही योग तयार होत आहे। हा योग मनोकामना पूर्ण करणारा आहे आणि खूप प्रभावी आहे। या दिवशी दुपारी 12:17 ते दुपारी 1:01 हा वेळ गणेशाच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला गेलेला आहे। या योगावरती जर आपण गणेशाची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा हा योग आहे। दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने गणपती बाप्पा आपल्याला प्रसन्न होतात। तर पूजा विधीमध्ये आपल्याला गंध, अक्षदा, फूल, धूप, दीप, नैवेद्य, नारळ यांनी भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा करायची आहे। तर गणपतीची पूजा करताना तुम्ही अगोदर गणपतीला स्नान घालून घ्या, म्हणजे तुम्ही गणपतीला अभिषेक करून घ्या। तर अभिषेक करताना तुम्ही पाण्याने अगोदर अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पंचामृत आपल्याकडे जे असेल त्याने अभिषेक करायचा आहे, दुधाने अभिषेक करायचा आहे आणि नंतर गणपती बाप्पाला गंध, अक्षदा, फूल, धूप, दीप याने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर कुंकुमार्चन करतो किंवा आपण अन्नपूर्णा मातेला पौष महिन्यामध्ये आपण धान्याने अभिषेक करतो, त्याचप्रमाणे आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला तिळाने अभिषेक करायचा आहे। तर एका वाटीमध्ये तीळ घ्यायचे आहेत। तर आपल्या बोटामध्ये 5 बोटामध्ये जेवढे तीळ बसतील त्याने आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे। तर गणपती बाप्पांना आपण अभिषेक करताना ओम ग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पाला तिळाने अभिषेक करायचा आहे। गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचा आहे। तर दुर्वाशिवाय गणपती बाप्पाची पूजा ही अपूर्णच असते, त्यामुळे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वा ह्या नक्की अर्पण करत जा। गणपती बाप्पाला आपल्याला तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। याला तिळकुट संकष्ट चतुर्थी देखील म्हणतात। त्यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाला तिळाचा नैवेद्य दाखवायचा आणि पौष महिना चालू आहे, त्यामुळे जेवढा होऊ शकेल तेवढा तिळाचा वापर तुम्ही या दिवशी करू शकता। गणपती बाप्पाची पूजा करून तुम्ही गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी कथा ऐकू शकता किंवा वाचू शकता। त्यानंतर आपल्याला चंद्रोदय झाल्याच्या नंतर चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राची पूजा करून नंतरच पारणे करायचे आहे, म्हणजे उपवास सोडायचा आहे। एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे, कच्चे दूध असेल तर खूपच चांगलं, आणि त्यानंतर थोडेसे त्याच्यामध्ये तीळ घालायचे आहे। त्यानंतर चंद्रदेवाचे स्मरण करून त्यांना अर्घ्य अर्पण करायचे आहे आणि आपले सगळे संकट दूर व्हावे आणि मुलांच्या आनंदी साठी मुले हे सुखी राहावेत यासाठी, त्यांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी चंद्राकडे प्रार्थना करायची आहे। चंद्राला अर्घ्य देताना तुम्ही एका मंत्राचा जप करायचा आहे। तो मंत्र असा आहे की गगनवर्ण माणिक्य चंद्र दक्षिणेपते ग्रहणर्घ्य माया दत्त गणेश प्रतिरूपका या मंत्राचे तुम्हाला चंद्राला अर्घ्य देताना पठण करायचे आहे। या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे। तर त्या दिवशी आपल्याला संकष्ट चतुर्थी दिवशी श्री गणेशांना विधिवत पूजा करून नैवेद्य म्हणून मोदक आणि गुळ अर्पण करायचा आहे। या उपायाने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते आणि आपल्याला मंत्राचा जप देखील करायचा आहे। तर तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडत असताना अमाप संपत्ती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती स्तोत्राचा पाठ करावा। यासह ओम
श्री ओम ही श्री ही क्ली श्री क्ली वित्तेश्वराय नमः या मंत्राचा 11 माळ जप करावा. गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये जसं दुर्वाला महत्त्व आहे तसं शमीपत्राला देखील महत्त्व आहे. संकट चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात. गणपतीच्या पूजेमध्ये शमीचे पाने अर्पण करा, यामुळे दुःख आणि गरिबी दूर होते. जर आपल्याला जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करताना ओम ग गणपते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. गणपती बाप्पाला सिंदूर खूप आवडते, त्यामुळे संकट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना गणपती बाप्पाला सिंदुराचा टिळक लावावा आणि आपणही स्वतःला सिंदुराचा टिळक लावून घ्यावा. मान्यतेनुसार सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. गणपती बाप्पाला सिंदूर प्रिय असल्याने जीवनात आनंदाचा आशीर्वाद मिळतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला विशेष यश मिळवायचे असेल तर गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर नक्की करावा. जर आपल्याला जीवनामध्ये मनशांती हवी असेल आणि आपल्या मुलांची प्रगती हवी असेल तर पांढरे किंवा पिवळे वस्त्र घालून आपण पूजा करावी. जर तुम्हाला घर घ्यायचे असेल आणि तुमचं स्वप्न पूर्ण होत नसेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे पंचरत्न स्तोत्राचे पठण करावे. या उपायाने आपल्या घर घेण्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी दूर होऊन आपले घराचे स्वप्न पूर्ण होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद.